वरसे ग्रामपंचायत हद्दीतील शेख काटावालाच्या घरापासून एकविरा बिल्डिंग पर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण कामाचं भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील शेख काटेवालाच्या घरापासून ते एकविरा बिल्डिंग पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचं भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं। या उद्घाटन प्रसंगी खासदार सुनील तटकरे म्हणाले की या रस्त्याचा निधी मंजूर झाला आहे। त्याच वरसे ग्रामपंचायतीच्या कचरा विल्हेवाट लावण्यासाठी मशीन आणि डंपिंग ग्राउंडसाठी 75 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्याप्रमाणे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत 25 लाख रुपये सोडून जिल्हा नियोजन समितीकडून वरसे ग्रामपंचायत आणि धाटाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी 65 लाख रुपये मंजूर झाले आहेत। तसंच धाटाव MIDC परिसरातील वासी, लांडर, तलाघर, करिवणे, महादेव चाडी, महादेववाडी आदी गावांच्या काँक्रिटीकरणासाठी 17.5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। आगामी काळामध्ये अन्य विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल। या खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, सरपंच नरेश पाटील, उपसरपंच शांतिशील तांबे, माजी सरपंच रामा म्हात्रे, माजी उपसरपंच मनोहर मामा सुर्वे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। पाण्याची उपलब्धता, चांगले रस्ते, इतर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती डंपिंग ग्राउंडच्या माध्यमातून झालेली व्यवस्था, मला असं वाटतं 75 लाख रुपयाचं आपण एक मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्याचाही फायदा ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचं प्रमाण वाढण्यासाठी त्या ठिकाणी होत आहे। हे कबल केलं होतं मधुशेठना, विनोदभावना, विजयरावना आज या ठिकाणी शंकर भगतसुद्धा आहेत। MIDCच्या मार्फत धाटाव, वाशी, लांडर, कारिवणे, तळाघर, त्याचबरोबर महादेववाडी या सगळ्या MIDCच्या आजूबाजूला असलेल्या गावांच्यामध्ये पायाभूत सुविधा करण्यासाठी आपण जवळपास 17.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला। त्याच्यातून आता त्या कामाची सुरुवात झालेली पाहायला मिळेल। परवा ते MIDCचं आपण स्ट्रीट लाईट केलं। आता धाटावच्या MIDCपासून ते कोला टाक्यापर्यंत आणि अशोकनगरपासून ते भुवनेश्वरपर्यंत अशा पैकी स्ट्रीट लाईटसुद्धा आपण मंजूर केलेली आहे। त्यालाही सुविधा निघाली आणि त्याच्यामुळे आपोआपच आपल्या सगळ्या परिसरामध्ये विशेष करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे, कामगार वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे। सेकंड शिफ्टला जाणाऱ्या कामगारांची संख्यासुद्धा मोठी राहते, सेकंड शिफ्टवर येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी राहते। अशा वेळेला या स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्याचं प्रावधान हे आपण त्या ठिकाणी त्या निमित्ताने केलं। तसंच मी शब्द दिला होता आमच्या दोन्ही ग्रामपंचायतीला की आताच जिल्हा नियोजन मंडळाची कालच यादी त्या ठिकाणी आली। हे 25 लाख रुपये सोडून जिल्हा नियोजनमधून या ग्रामपंचायतीला 65 लाख आणि धाटाव ग्रामपंचायतीला 65 लाख 1 कोटी 30 लाख रुपयाचा निधी मंजूर केला। कालच त्याच्या मान्यतेचे आदेश त्या ठिकाणी आले। NTV न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश कुशवाहा, रोहा, रायगड।